मुंबई विमानतळावर भारतीय संघाचं विश्वविजेत्या भारतीय संघाचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले। थोड्याच वेळामध्ये आता ते विमानतळाच्या बाहेर येतील आणि त्यानंतर थेट पोहोचतील हे मिरवणुकीच्या ठिकाणी। मिरवणुकीच्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते मुंबईच्या मरीन ड्राईव्ह आणि नरिमन पॉइंट या भागामध्ये पोहोचलेले आहेत आणि तशीच गर्दी आपल्याला वानखेडे स्टेडियमवर सुद्धा पाहायला मिळते। आणि ही सगळी गर्दी, हा सगळा जल्लोष सेलिब्रेट करत असताना जर आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊन सूर्यकुमार यादवचा तो जर झेल बघितला तर आपल्याला लक्षात येईल की कशा अटीतटीच्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी, या योद्ध्यांनी, जगजेत्यांनी हा सामना साऊथ आफ्रिकेच्या हातातून कशा पद्धतीने खेचून आणला आणि वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलेला याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। आणि एकंदरीतच बघितलं, मिलर असेल किंवा डिकॉकची ज्यावेळेला पार्टनरशिप होत होती, क्लासेनची ज्यावेळेला पार्टनरशिप होत होती, त्यावेळेला मात्र आपल्या सुद्धा हृदयाचा ठोका काहीसा चुकला होता। मात्र मिलरची विकेट घेतली। शेवटच्या स्पेलमध्ये ज्या पद्धतीनं बॉलिंग केलेली आहे, ज्या पद्धतीनं गोलंदाजी भारतीय संघाच्या बॉलर्सनी केलेली आहे, मग त्यामध्ये हार्दिक पांड्या असेल किंवा बुमराह असेल, बुमराह हे भारतीय संघाचं एक मोठं अस्त्र आहे। सेकंड स्पेल मध्ये बुमराह आणि हार्दिक पांड्यानं ज्या दोघांनी ओव्हर्स केल्या, 4 ओव्हर्स मध्ये पूर्ण जे शेपूट आहे या साऊथ आफ्रिका संघाचं ते गारद करून सोडलेलं होतं। आणि या सगळ्यामध्ये, या सगळ्यांच्या जोरावर भारतीय संघानं शेवटचे स्पेल आहे या दोन्ही बॉलर्सचे, शेवटच्या 4 ओव्हर मध्ये भारतीय संघाचा, संपूर्ण भारतीय चाहत्यांचा श्वास रोखला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल,